स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रात सूर्यास्तानंतर प्रवेश बंदी असतानाही शनिवारी रात्री हजारोच्या संख्येने ढाबे हॉटेलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पाहण्यासाठी तरुण तरुणी जमले होते। मद्यप्राशन करून तरुण तरुणी येथे गोंधळ घालत होते, त्यामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले होते। काही जण मद्याच्या बाटल्या घेऊन सार्वजनिक रस्त्यावर फिरत होते। या सर्व प्रकारानंतर संतापलेल्या आदिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी येऊरच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रात बेकायदा हॉटेल ढाबे उभारण्यात आले। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असून रात्री 11 नंतर अनेक हॉटेल या भागात बेकायदेशीरपणे सुरू असतात। हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक वाजवले जातात, तसे हॉटेलमध्ये रात्रभर प्रखर उजेड असतो, त्यामुळे निशाचर प्राणी पक्षी गायब झाल्याचा दावा येथील आदिवासींकडून केला जातोय। तसे येथील रहिवाशांनाही बाहेरून पर्यटकांच्या वाहनांचा त्रास सहन करावा लागतोय। वर्षभरापूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावरून वन विभाग, पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत सूर्यास्तानंतर येऊर वन परिक्षेत्रात प्रवेश बंदीचे आदेश दिले होते। असे असताना येथे प्रवेश सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे। शनिवारी रात्री भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये क्रिकेट सामना पाहण्यासाठी येऊरच्या ढाब्यावर मोठी गर्दी झाली होती। येथील अनेक ढाबे आदिवासी पाड्यालगत आहेत। रात्री क्रिकेटचा सामना पाहत असताना येथे मोठा गोंधळ केला जात होता। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या गोंधळामुळे येथील रहिवासी हैराण झाले होते। पाड्यातील एका महिलेला वैद्यकीय उपचारासाठी रात्री नेले जात होते, परंतु वाहतूक कोंडीमुळे महिलेला रुग्णालयात नेत असताना नागरिकांचे हाल झाले। पोलिसांकडे तक्रार करूनही रात्री त्यांच्याकडून नागरिकांना मदत मिळाली नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केलाय। या प्रकारानंतर संतापलेल्या काही रहिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी काल सायंकाळी येऊरच्या उपवन येथील प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले। ठाणेकरांना जंगलातील पौष्टिक रानभाज्यांची आणि वनऔषधी वनस्पतीची माहिती असावी, तसेच शहरातील लोकांनाही त्याची चव घेता यावी, यासाठी ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या प्रांगणात रानभाज्यांचे आणि औषधी वनस्पती महोत्सवाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते। श्रमिक मुक्ती संघटना आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते। रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी यावेळी ठाणेकरांनी गर्दी केली होती। ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या प्रांगणात शनिवारी संध्याकाळी मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील कातकरी आणि ठाकूर आदिवासी नागरिकांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती या महोत्सवात होत्या। आदिवासींनी जंगलातून आणलेल्या रानभाज्यांमध्ये टाकळा, शेवाळ, भारंगी, नारळी, कंटोली, वेल, कोळा, कोरडू, कुडाफुले, खरशिंग, शेंग, माठ, तेरा, आळू, लोत, गुंटवेल, रानकारवा, कोळू, भोपा, केना अशा 35 प्रकारच्या भाज्यांचा समावेश या महोत्सवात होता। सोबतच मुरबाड तालुक्यातील वैद्य बाबा कमळू भाऊ यांनीही औषधी वनस्पती घेऊन आले होते। मॅडम तुमचं नाव सांगा ना थोडं। हां मॅडम, माझं नाव इंदवी तुळपुळे, मी मुरबाडून आले आणि श्रमिक मुक्ती संघटनेची कार्यकर्ती आहे। आज ठाण्यामध्ये विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना आम्ही संयुक्तपणे आज इथे रानभाज्या आणि वनौषधी महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि आज मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या ठाकूर आदिवासी आणि कातकरी आदिवासी महिला आणि पुरुष इथे आलेले आहेत। या ठिकाणी मुख्य उद्देश हा आहे की निसर्गाप्रती आपला जी काही जिव्हाळा आहे माणूस म्हणून तो वाढावा आणि निसर्गातलं आपल्याला झाडं वाचवाच माहीत असतं जंगलात, पण ही झाडं त्याच्याबरोबर अन्न, त्याच्याबरोबर औषधी हा मोठा खजिना जंगलांमध्ये आणि पर्यावरणामध्ये आहे। तो सगळ्याकडे आपली नजर ही जास्त चौकस व्हावी, त्याची जाणीव राहावी आणि जे लोक जंगलात राहतात, जंगलाच्या सान्निध्यात राहतात, त्यांच्याकडे असलेलं शहाणपण, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे काही मागासपणाचं लक्षण नसून हे सुद्धा शहरामधल्या पुढारलेल्या लोकांनी एवढेच पुढारलेले आहेत, फक्त त्यांचं ज्ञान आणि त्यांचं शहाणपण वेगळ्या विषयात आहे, हे जाणवून घ्यावं एवढा आमचा उद्देश आहे। आणि आम्ही जरा उशिरा पोचलो, आम्ही येण्यापूर्वी आणि आल्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय। आम्हाला असं वाटतंय भाज्या काही आम्ही आणलेल्या पुरणार नाहीत ठाणेकरांना, पण एक आनंदाची गोष्ट आहे की लोकांना अजूनही एवढी जिज्ञासा वाटते, याचा आम्हाला खूप आनंद। मॅडम किती प्रकारच्या भाज्या आहेत? साधारण याच्यामध्ये 30-32 प्रकारच्या भाज्या आहेत। पालेभाज्या जास्त आहेत कारण आता पावसाची सुरुवात आहे।
साधारण 1 महिन्यानंतर मग फळभाज्या रानातल्याच पण फळभाज्या होतात, फुलभाज्या होतात. तर आता पालेभाज्या आहेत, काही फळभाज्या पण आहेत. आणि दुसरा एक स्टॉल आहे तो वनौषधींचा आहे. आपले एक वैदू आहेत कमळ भाऊ, ते दुर्गापूर गावातले मुरबाड तालुक्यातले आणि ते मोठ्या प्रमाणावरती त्यांना ज्ञान आहे वनौषधींचं. त्यांनी काही वनौषधी तर आणलेल्याही आहेत. जर कोणाला त्याचा मार्गदर्शन हवं असेल तर ते औषधी वनस्पतींचं मार्गदर्शन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर 2 या सिनेमाचा पोस्टर काल लॉन्च सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती जी स्टुडिओज आणि साईल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक याने स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातून करण्यात आला होता. आता धर्मवीर 2 या सिनेमाद्वारे साहेबांचे हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार आहे. तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मी केलेला संघर्ष आणि माझी वाटचाल देखील या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात आतापर्यंत 27,337 झाडे लावण्यात आली असून 1,00,000 झाडे लावण्याचे लक्ष्य महापालिका 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात कृषी दिनाचे औचित्य साधून आज सकाळी बाळकुम येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या समारंभात महापालिका आयुक्त सौरभ राव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त सचिन पवार,
दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, उपकेंद्राचे संचालक अद्वैत वैद्य, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। सदर वृक्षारोपणाची सुरुवात ही महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या तामण या झाडाच्या रोपणाने करण्यात आली। या प्रसंगी तामण या वृक्षाचे वैशिष्ट्य व महत्त्व वृक्ष प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी केदार पाटील यांनी सांगितले। या परिसरात एकूण 300 झाडे लावण्यात आली। त्यात तामणासोबतच बकुळ, जांभूळ, कडुलिंब, कांचन, बिहाड, मोहगनी, बांबू आदींचा समावेश आहे। जोशी बेडेकर महाविद्यालय आणि देवराम भोईर लक्ष्मण पदवी महाविद्यालय यांच्या NSS आणि NCCचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांच्यासोबत रोटरी क्लबच्या सदस्यांनीही वृक्षारोपण केले। अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थांची विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कासित करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात आज 4थ्या दिवशी कारवाई करण्यात आली। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईत येऊर येथील 7 बार आणि रेस्टॉरंट निष्कासित करण्यात आले। सुमारे 1,42,000 चौरस फुटाच्या क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली। मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थ विकणारे बार, हुक्का पार्लर यांच्यावर महापालिका क्षेत्रात गेले काही दिवस सातत्याने कारवाई सुरू आहे। आज येऊर येथे 6 ठिकाणी कारवाई करण्यात आली। त्याने पुन्हा बांधकाम केले तर ते पुन्हा तोडले जाईल, तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर तोडकामाचा खर्चही त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईची पाहणी सुरू असताना स्पष्ट केले। लाल बार, बॉम्बे डक, गारवा, लाईट हाऊस, सिक्रेट्स ऑफ येऊर, सफारी वुड्स, माउंटन स्पिरिट या 7 ठिकाणी ठाणे महापालिका आणि पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई केली। त्यासाठी 2 पोकलेन, 5 JCB, 5 कटर, 100 कर्मचारी असा फौजफाटा येऊरमध्ये नेण्यात आला होता। उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त जीजी गोजेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त महेश आयर, आयुक्त प्रीतम पाटील, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे तसेच आदी वरिष्ठ अधिकारी या कारवाईच्या वेळी उपस्थित होते। काही ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।